आम्ही आमच्यात आता सिद्धपेठात इथं माऊलींचा जन्म झालेला आहे, त्यांचे जन्मस्थान आहे. इथं मंदिर आहे, तुम्हाला दाखवते माऊलीचे इथं पादुका आहेत त्यांच्या. दाखवते एक मिनटं, पूजा चालू आहे. बघा इथं पादुका आहे, स्वपनबाई मुक्ताबाई चौघांच्या पण. आणि मंदिर आहे त्यांच्या आई वडील रुक्माई. असं खूप असं भारी मंदिर आहे. इथं त्यांचा जन्म झाला, कारण आज एकादश आहे, त्याच्यामुळे आम्ही आलो होतो पाया पडायला. म्हटलं तर तुम्हाला दाखवता म्हणून आम्ही दाखवलं. पण मंदिर तुम्हाला दाखवते मी पूर्ण. हे बघा, पूर्ण असं हे मंदिराचा परिसर आहे. तिथं तुळशीचं वृंदावन आहे. असं एकदम भारी वाटतं. इथं आलं ना तर वापस जायची इच्छा पण होत नाही आहे. खूप असं भारी सिद्धपेठ परिसर आहे हा. कारण का इथंच जन्म झालेला आहे ज्ञानेश्वर महाराजाचा. त्यांचे आई वडील इथंच राहत होते. आणि ते तुम्हाला तिथे खाली दिसतंय ते मंदिर आहे. म्हणजे नदी आहे ती इंद्रायणी. की त्याच नदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या आई वडिलांनी हे केलेलं होतं, प्राणत्याग केलेले होते. कारण का त्यांच्या लेकरांना वाळीतून टाकलेलं होतं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीला त्यांना म्हणजे त्यांच्या जातीत घेण्यासाठी किंवा त्यांना सगळा पूर्ण अधिकार भेटण्यासाठी त्यांनी ह्याच इंद्रायणीमध्ये 4 लहान लहान मुलं टाकून ह्याच इंद्रायणीमध्ये इथून खाली जावं लागतं. रस्ता नाही आहे सध्या जायला, कारण का इंद्रायणी भरलेले आहे. त्याच इंद्रायणीमध्ये जीव दिलेला होता. आणि आम्ही आता आलो त्यामुळे इथं बघायला, कारण का म्हटलं चला एक देवस्थान बघून यावं आपलं मंदिरातलं. खूप असं भारी मंदिर बांधलं, म्हणजे एवढं विशेष नाही आहे, पण करमतं, खूप भारी वाटते. लोक खूप राहतात इथं. तुम्ही बघू शकता इथं जन्म झाला त्यांचा. ही जन्मभूमी आहे त्यांची. आणि माऊलीच्या मंदिराचा ब्लॉग तुम्ही गेलेला बघितलं, पण आज पण तुम्हाला ब्लॉग टाकणार आहे, कारण का आज एकादशी आहे. त्याच्यामुळे आम्ही एकादशी तिकडे आलो होतो. आणि तुम्हाला सर्वांना माझ्याकडून कार्तिक एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. तर कुणाकोणाला मंदिर आवडलं, कुणाकोणाला जर तुम्हाला पूर्ण माहिती पाहिजे असेल तर माझा नेक्स्ट ब्लॉग येईनच. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल. बघत राहा तुम्ही आणि मला कमेंट करून सांगा नक्की तुम्हाला मंदिर आवडलं काही जन्मस्थाना तुम्ही कधी आले का म्हणून. कारण का लोक खूप जण येतात आणि माऊलीच्या त्या मंदिरापासूनच परत जातात. तर मेन महत्त्वाचं म्हणजे ते तर मंदिर आहे, तिथं जिवंत समाधी घेतली होती त्यांनी. पण इथं तर हे महत्त्वाचं आहे, कारण का इथं पूर्ण त्यांचा म्हणजे हे लिहिलेले पूर्ण जन्म झाला त्यांचं. बालपण इथंच गेलं. खूप अशी गर्दी असते इथं पण येण्यासाठी, पूर्ण असं वाट वगैरे. खूप झाडी आहे इथं, बदामाची त्याची झाडं भरपूर आहेत. मला तर जायची इच्छा पण होत नाही वापस, पण कारण का आम्हाला तिकडं मंदिरात जायचे, त्याच्यामुळे जाणे. आरोग्य तर खेळायला बघा. मग मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं ते.